श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज 31 डिसेंबर, उद्या 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं. तुमचं आरोग्य व्यवस्थित नीट राहावं हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज या व्हिडिओमध्ये आपण नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी याविषयी माहिती बघूया. तर बघा, सकाळी उद्या लवकर उठायचंय, आंघोळ करायची आहे. 7च्या आतमध्ये उठा, आंघोळ करा. 7 ते 7:10 पर्यंत सूर्य भगवान उगवतात, त्यांना अर्घ्य द्यायचंय. एक तांब्याच्या पेल्यामध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहेत, एक फूल टाकायचंय आणि आपण सूर्याला अर्घ्य द्यायचंय. तुमच्याकडे जरी सूर्याला म्हणजे सूर्य दिसत नसेल तर तुम्ही मानसिक अर्घ्य देऊ शकता. एक खाली पाणी पडण्यासाठी काहीतरी घ्यायचंय, टोप घ्या किंवा मग घ्या, काहीतरी ठेवा आणि वरतून असं हे करून सूर्याला आपण अर्घ्य द्यायचंय, असं उंच गोशृंगा इतकंही करून. तर तुम्ही सुरुवात ही सूर्याला अर्घ्यापासून देऊ शकता. त्यानंतर तुळशीच्या जवळ जायचंय, तुळशीला हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे, धूप दीप लावायचे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे की आमचं हे नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं. त्यानंतर आपण उंबऱ्यावर यायचंय, उंबऱ्यापाशी येऊन थोडंसं पाणी टाकायचंय, उंबरा पुसून घ्यायचा आहे. उंबऱ्याला उद्या गुरुवारी बघा हळदीचं लेपन करायचंय. हळदीमध्ये गोमूत्र टाकायचंय, थोडंसं पाणी टाकायचंय आणि ते उंबरा आपण हळदीने असं छान सारून घ्यायचं आहे. दारात छोटीशी रांगोळी काढा, यामुळे कसं आपल्याला छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर आपण देवघराची पूजा करायची आहे. आणि बघा, आपण उद्या पंचमहायज्ञ करू शकतो. आपण उद्या नवीन वर्षाची सुरुवात येतं. पंचमहायज्ञाने काय होतं तर आपले पितृदोष म्हणजे कमी होतात. तर पंचमहायज्ञ म्हणजे काय, तर आपण मुंगीला थोडीशी चिमुडभर साखर टाकायची भिंतीच्या कडेला. गाईला एक अन्न द्यायचं आहे, एक चपाती वगैरे तुम्ही खाऊ घालू शकता. अजून एक पाहुणा कुणी आपलं घरी आलं तर त्याला चहा पाणी द्यायचं आहे. कावळ्याला एक घास अन्न द्यायचं आहे. आणि अजून आपण एक कागदाचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे. आपण अग्नीला तूप ते स्वाहा करायचं आहे. हा पंचमहायज्ञ उद्यापासून चालू करू शकतो, नवीन वर्षाची सुरुवात म्हणून. स्वामींचं उद्या आपण नित्यसेवा करायची आहे. स्वामींना विनंती करायची आहे की आमच्याकडून नित्यसेवेमध्ये कधी खंड पडू देऊ नका. ज्यांनी कुणी अजून चालू केली नसेल ते उद्यापासून चालू करू शकता. नित्यसेवा म्हणजे काय, तर 3 अध्याय आणि 11 माळी. आणि उद्या आपण आता उद्याचा आणायचे, उद्या गुरुवार आलाय बघा, किती छान दिवस आहे. आपण केंद्रात जाऊ शकतो, मठात जाऊ शकतो. जे तुमच्या घराजवळ मंदिर असेल ते तुम्ही जाऊ शकता. देवाला एक नारळ घेऊन जायचे. स्वामींच्या केंद्रात जर गेले तर नारळ खडीसाखर न्यायची. स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी, आता 2025 मध्ये तुम्ही छान सेवा करून घेतली, आता 26 मध्ये आमच्याकडून छान सेवा करून घ्या. सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. जास्तीत जास्त पारायण करून घ्या आमच्याकडून. जास्तीत जास्त नामस्मरणाची सेवा करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या सेवेत आम्हाला राहू द्या. तुमच्या सेवेचं, तुमच्या नामस्मरणाचं आम्हाला विस्मरण होऊ देऊ नका. आमचा जो हात तुम्ही पकडलाय तो आमचा हात सोडू नका कधी, अशी स्वामीने विनंती करायची आणि तो नारळ तिथंच ठेवून द्यायचा आहे. अशी तुम्ही दिवसाची छान सुरुवात करू शकता. आणि उद्या म्हणजे घरातली पूजा करताना स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आधी गणपतीची पूजा करायची. गणपतीचा अभिषेक जमलं तर करा, नाही तर स्वामींचा अभिषेक उद्या हमखास करा, कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे. स्वामींचा अभिषेक करताना काय करायचंय, स्त्री सुक्त घ्यायचंय, पुरुष सुक्त घ्यायचंय, पवमान सुक्त घ्यायचंय. अभिषेक झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यावर स्वामींची आरती करायची आहे. हे छान सगळं पूजा करायची आहे. आणि तुम्हाला आता मी तर उद्या अशी सुरुवात करणार आहे माझ्या दिवसाची. तुम्ही ही अशीच करा आणि जे काही मी बोलले ते सगळं तुम्ही करा, तर छान तुमचं वर्ष आनंदात जाईल बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.